आज आपण घनाकृती या घटकावर अभ्यास करणार आहोत। बुद्धिमत्ता चाचणी, मानसिक क्षमता चाचणी या विषयामध्ये हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा पाठ आहे आणि या घटकावरती 1 किंवा 2 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले असतात। घनाकृती हा घटक जर आपण नीट समजून घेतला तर आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो। सर्वप्रथम आपण घन म्हणजे काय, त्यांचे कोणकोणते घटक आहेत, कोणते भाग आहेत ते आपण समजून घेऊया। माझ्या हातामध्ये घन आहे, या घनास काही गोष्टी घटक आहेत। आता त्या कोणत्या पहा, तर हा जो घन आहे याला एकूण 6 पृष्ठभाग आहेत। जसे समोरचा एक, याच्या पाठीमागचा एक, हा साइडचा, या साइडचा एकूण 4 झाले, त्यानंतर वरचा पृष्ठभाग आणि हा खालचा पृष्ठभाग असे एकूण 6 झाले। म्हणून घनास पृष्ठभाग किंवा पृष्ठे एकूण किती असतात, तर 6 असतात। त्यानंतर या घनास आपण निरीक्षण केल्यानंतर काही कोन आहेत, याला आपण कोपरे म्हणू किंवा गणितीय भाषेत त्याला शिरोबिंदू म्हणतात। तर असे एकूण किती शिरोबिंदू आहेत पहा, 1 2 3 आणि 4 असे एकूण 4 झाले आणि खालचे एकूण 4 असे मिळून 8 त्याला शिरोबिंदू आहेत। म्हणून शिरोबिंदू बरोबर 8। त्यानंतर याच घनास काही कडा आहेत, या एकूण कडा किती, 1 2 3 4, या समोरच्या 4 कडा, पाठीमागे असलेल्या 4 कडा, 4 आणि 4 8, त्यानंतर इथे एक आहे 9 10 11 आणि 12, एकूण 12 कडा घनास असतात। कडा बरोबर 12। अशा पद्धतीने 6 पृष्ठभाग, त्यानंतर 12 कडा आणि 8 शिरोबिंदू मिळून हा घन तयार झालेला असतो। या ठिकाणी पारदर्शक घन काढलेला आहे, याचे निरीक्षण सुद्धा आपण करू शकतो। आता हे 6 पृष्ठभाग कोणकोणते, तर समोरचा, त्याच्या पाठीमागचा आणि साइडचे एकूण असलेले 4 असे एकूण 6 पृष्ठभाग झाले। शिरोबिंदू एकूण 8 असतात, 1 2 3 4 5 6 7 आणि 8। तर कडा या सुद्धा वर असलेल्या 4, खालच्या 4, 4 आणि 4 8 आणि उभ्या असलेल्या कडा अशा एकूण 12 कडा असतात। या घटकांची माहिती घेतल्यानंतर आपल्याला कधी कधी या घनाचे घनफळ किंवा पृष्ठफळ काढण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला असतो, पण तोही प्रश्न फार काही अवघड नसतो। घनाचे घनफळ किंवा त्या घनाचे पृष्ठफळ याचे सूत्र जर आपल्याला माहिती असेल तर आपण ते सहजपणे सोडू शकतो। उदाहरणार्थ घनाचे घनफळ जर विचारलेले असेल तर बाजूचा घन करायचा, म्हणजे जर बाजू 4 सेंटीमीटर असेल तर 4 चा घन म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 4 चौक 16 आणि 16 चौक 64 चौरस, सॉरी घनफळ आहे म्हणून याला घन सेंटीमीटर म्हणूया। 64 घन सेंटीमीटर हे असे घनफळ येईल। पण जेव्हा आपल्याला पृष्ठफळ विचारलेला असेल तेव्हा अगोदर एकाच पृष्ठाचे आपण क्षेत्रफळ काढायचे, म्हणजे पहा कसे 4 गुणिले 4 पृष्ठफळ काढत असताना 4 गुणिले 4 बरोबर 4 चौक 16 चौरस सेंटीमीटर हे आले एका पृष्ठाचे पृष्ठफळ किंवा क्षेत्रफळ। असे एकूण 6 पृष्ठे असल्यामुळे त्याला गुणिले जर आपण 6 केलं तर 16×96 चौरस सेंटीमीटर पृष्ठफळ असते। तर घनफळ आणि त्याचे पृष्ठफळ हे सुद्धा आपण त्याच्या सूत्राच्या सहाय्याने काढू शकतो, परंतु अधिकाधिक प्रश्न या घटकामध्ये हे वेगळ्याच पद्धतीचे विचारलेले असतात। ते कसे असतात हे आपण पाहूया। आता हा समोरचा एक जो ठोकळा दिसतोय तुम्हाला 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर, म्हणजे 4 सेंटीमीटर रुंदी, लांबी आणि उंची असलेला, की हा जो ठोकळा आहे या ठोकळ्याच्या सर्वच्या सर्व बाजूंनी रंग दिला आणि रंग दिल्यानंतर या ठोकळ्यास ज्या रेषा ओढलेल्या आहेत त्यातून त्याला कापल्यानंतर जे छोटे छोटे घन तयार होतात, एक
घन सेंटीमीटरचे, त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला असतो. तो कसा पहा, की या ठोकळ्यास रंग दिल्यानंतर त्याचे छोटे छोटे घन तयार केल्यानंतर या घनामध्ये असे किती घन असतात ज्यांना 3 बाजूनी रंग लागतो, असे किती घन असतात ज्यांना एकाच बाजूला रंग लागलेला असतो, असे किती घन असतात ज्यांना 2 बाजूनी रंग लागलेला असतो, आणि असे किती छोटे घन आहेत ज्यांना एकाही बाजूला रंग लागलेला राहत नाही, असा आपल्याला प्रश्न विचारलेला असतो. आता उदाहरणार्थ आपण सुरुवातीला पाहूया की यामध्ये असे किती घन असतील की ज्यांच्या 3 बाजूंना रंग लागलेला असेल. आता हा घन कुठे असतो तो आपण अगोदर पाहूया. हा जो शिरोबिंदू जवळचा जो घन आहे याच्या 3ही बाजूला रंग लागलेला असतो. आणि असेच शिरोबिंदू जवळचे जे 4 घन आहेत छोटे, कोणते आहेत? 1, इथला 1, 2, हा इथला 3, याची एकच बाजू दिसते, मात्र याच्या 2 बाजू इथं पाठीमागे आहेत. त्यानंतर या ठिकाणचं आहे. असे एकूण 4 असे घन आहेत ज्यांच्या 3 बाजूला रंग लागलेला आहे. त्यानंतर याच्या खाली पायथ्याशी, या ठोकळ्याच्या पायथ्याशी असलेले 1, 2, 3 आणि पाठीमागे एक लपलेला, असे एकूण 4 आणि 4 असे छोटे घन असतील की ज्यांच्या 3 बाजूने रंग लागलेला असतो. 3 बाजू रंगवलेले घन किती असतील? तर एकूण ते 8 असतील. मग घनाकृती ठोकळा किती मापाचा असू देत, 4 सेंटीमीटरचा असू देत, 5 सेंटीमीटर अथवा 10 सेंटीमीटरचा, किती मापाचा जर तो ठोकळा असेल तर त्याच्या मध्ये एकूण 8च असे घन असतात छोटे तुकडे केल्यानंतर की ज्यांच्या 3 बाजूनी रंग लागलेला असतो. त्यानंतर आपण इथे 5 सेंटीमीटरचा ठोकळा घेतलेला आहे, तर यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं 8 असे घन असतात की ज्यांना 3 बाजूने रंग लागलेला असतो. आता 2 बाजू रंगलेले घन कोणते आहेत ज्यांना रंग लागलेला आहे? आता हे 2 बाजू रंगवलेले कोणते? तर पहा, या ठिकाणी या कडाजवळ असलेले, म्हणजे हा एक इथला घन, त्यानंतर हा एक घन, असे 1 आणि 2 घन झाले की ज्यांच्या 2 बाजूला रंग लागलेला आहे. असे हे घन इथे 2, या ठिकाणी 2, या ठिकाणी 2, पाठीमागे 2, म्हणजे बेचोक 8. त्यानंतर या ठिकाणी इथे 2, इथे 2, पाठीमागचे सुद्धा तशाच पद्धतीने 8, 8 दोन्ही 16. त्यानंतर इथे असलेले हे 8, असे एकूण 24 घन ज्यांना 2 बाजूनी रंग लागलेला असतो. हे आपण निरीक्षण करून उत्तर सांगू शकतो. परंतु या संदर्भात काही सूत्र आहे का की सूत्राच्या सहाय्याने आपल्याला झटकीपट काही सेकंदामध्ये उत्तर काढता येईल? तर होय, सूत्र आहे. ते सूत्र असं आहे, कंसामध्ये n-2 गुणिले 12. आता n म्हणजे काय? तर त्या घनाचे माप, घनाचे माप आहे 4 सेंटीमीटर एका बाजूचे. मग हे 4 वजा 2 गुणिले 12, 4 वजा 2, 2 गुणिले 12 बरोबर 12 दोन्ही 24. 24 असे घन असतात छोटे की ज्यांच्या 2 बाजूने रंग लागलेला असेल. जेव्हा तो घन 4 गुणिले 4 गुणिले 4 अशा मापाचा असेल, पण जेव्हा तो घन 5 गुणिले 5 गुणिले 5 अशा मापाचा असेल तेव्हा काय? तर त्या संदर्भात ती आपण किंमत ठेवूया. 5 n-2 गुणिले 12 या सूत्रामध्ये 5 वजा 2 गुणिले 12, 5 वजा 2 म्हणजे 3 गुणिले 12, 12 त्रिक 36. या मोठ्या ठोकळ्यामध्ये एकूण 36 असे छोटे घन आहेत ज्यांच्या दोन्ही बाजूने रंग लागलेला असेल. आता त्यानंतर एक बाजू रंगवलेले घन किंवा ज्या घनाला एकाच बाजूने रंग लागलेला आहे असे किती घन असतील? तर पहा, हे घन कुठे असतात? तर पृष्ठावर असतात. म्हणजे हा समोरचा 1, 2, 3 आणि 4 असे एकूण एका पृष्ठावर 4 आहेत 4 सेंटीमीटरच्या. जेव्हा आपण 6 पृष्ठे असल्यामुळे 4 गुणिले 6 असे एकूण 24 घन असतील की ज्यांच्या एकाच बाजूला रंग लागलेला असेल. आता हे सूत्राच्या सहाय्याने कसं काढायचं? तर n-2 कंसाचा वर्ग गुणिले 6. यामध्ये आपण किंमत ठेवूया. n म्हणजे 4, 4 वजा 2 या कंसाचा वर्ग गुणिले 6.
4 वजा 2 त्याचा वर्ग गुणिले 6 बरोबर 2 दोन्ही 4 गुणिले 6 बरोबर 4 सख्ख 24 असे घन आहेत ज्यांना एकाच बाजूने रंग लागलेला आहे. आता हेच घन आपण या मोठ्या ठोकळ्यामध्ये शोधूया. तर n बरोबर 5 वजा 2 कंसाचा वर्ग गुणिले 6 5 वजा 2 3 3 चा वर्ग गुणिले 6 बरोबर 3 त्रिक 9 गुणिले 6 9 सख्ख 54. तर असे एकूण 54 घन असतील या मोठ्यामध्ये 5 बाय 5 बाय 5 सेंटीमीटर असलेल्या ठोकळ्यामध्ये एकूण 54 असे घन असतील की ज्यांना फक्त एका बाजूला रंग लागलेला असेल. हे आपण चेक करून पाहू या ठिकाणी. तर या समोरच्या पृष्ठात 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 तर एका पृष्ठावर 9 आहेत असे एकूण 6 पृष्ठ आहेत. म्हणजेच 9 गुणिले 6 बरोबर 9 सख्ख 54 असे त्या ठिकाणी आपल्याला एकाच बाजूने रंग लागलेले घन दिसतील. आता असे काही घन असतात छोटे जे या घनाच्या गाभ्यामध्ये असतात, आत असतात, ज्यांना रंग लागलेला नसतो. मग असे किती असतात तर ते पण आपण सूत्राच्या सहाय्याने काढू शकतो. सूत्र आहे n वजा 2 कंसाचा घन. n म्हणजे माप 4 आहे पहिल्या 4 वजा 2 याचा घन 4 वजा 2 2 2 चा घन बरोबर 8. पहिल्यामध्ये 8 असे आहेत गाभ्यामध्ये बसलेले ते घन की ज्यांना एकाही बाजूला रंग लागलेला नसतो. तर आता मोठ्यामध्ये पहा n म्हणजे 5 वजा 2 आणि त्याचा घन 5 वजा 2 3 3 चा घन बरोबर 3 त्रिक 9 9 त्रिक 27 असे एकूण 27 घन आहेत जे या मोठ्या घनाच्या गाभ्यात आहेत ज्यांच्या एकाही बाजूला रंग लागलेला नसतो. अशा पद्धतीने आपण घनाचे निरीक्षण करून किंवा सूत्रांच्या सहाय्याने आपण सहजपणे उत्तर काढू शकतो. पण निरीक्षण करत असताना आपल्याकडून कधी कधी चूक होते तेव्हा दोन्ही पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर आपण काढून पाहायचं. हे 3 सूत्र जर पाठ केली 2 बाजू रंगवलेले n वजा 2 गुणिले 12 एक बाजू रंगवलेले n वजा 2 कंसाचा वर्ग गुणिले 6 आणि एकही बाजूने रंगवलेले n वजा 2 कंसाचा घन ही 3 सूत्र जर पाठ केली तर आपण कोणत्याही घनाचे किती मोठा घन दिलेला असेल तर त्याची आपण विचारलेली उत्तरं काढू शकतो. आणि 3 बाजू रंगवलेले कोणत्याही घनामध्ये 8च घन असतात त्या बाबतीत तुम्ही कसली शंका मनात ठेवू नका, 8च असतात ही व्यवस्थित लक्षात ठेवा. अशा पद्धतीने घनाकृती या घटकावरचा जो अभ्यास आहे जो भाग आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात आला असेल अशी मला आशा आहे. त्यानंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस सुद्धा करा कारण तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती असलेले पाहायला मिळतील. या घटकात काही जर शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, त्याही सूचनेचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आपण इथेच थांबूया. जय हिंद.